नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात श्री स्वामी समर्थ यांच्या नावाने झाली. याचं कारण आज आहे 10 एप्रिल, म्हणजे आपल्या स्वामींचा प्रकट दिन. हा खूप चांगला दिवस आहे आज माझ्यासाठी तरी, कारण मी स्वामींना खूप मानतो. आता ऑफिसमधून जस्ट सुटलो आहे, वाजलेत आता 8 वाजून गेलेत आता. सो विचार केला सकाळपासून टाईम नाही भेटला, आपण ऑफिसमध्ये होतो. सो आता निघालो आहे. तर आता मी स्वामींच्या मठात जाणार आहे स्वामींचे दर्शन घ्यायला. तुम्हाला ह्या आधी मी मुलुंडच्या मठात घेऊन गेलेलो, पण माझ्या घराजवळच एक मठ आहे ऐरोलीला, तिकडे कधीच तुम्हाला घेऊन नाही गेले. मी शॉर्ट्स व्हिडिओजमध्ये असे टाकले, पण त्या मठात पण कसा सुंदर मठ आहे हे तुम्हाला मी अजून दाखवलेलं नाही आहे. तर विचार केला आजचा शुभ दिवस आहे, तर आजच्या दिवशीच तुम्हाला त्या मठात पण घेऊन जातो ऐरोलीच्या. आणि किती सुंदर मठ आहे याचं दर्शन मी तुम्हाला सुद्धा घडवतो. मग आता पटापट जाऊया, आधी काहीतरी आपल्या स्वामींसाठी गोड घेऊया आणि मग पुढे मठात जाऊया. तर ऐरोलीमध्ये आपल्या स्वामींचा मठ हा सेक्टर 10 मध्ये आहे. दुसऱ्या रस्त्याने आल्यास आपल्याला सिद्धिविनायक मंदिर आणि हे अयप्पा मंदिर दिसतं. एक्झॅक्टली या अयप्पा मंदिरच्या बाजूला एक गल्ली जाते. या गल्लीमध्ये आहे आपल्या स्वामी समर्थांचा सुंदर मठ. तर आज आपल्या स्वामींचा प्रकट दिन असल्यामुळे स्वामींचे दर्शन घ्यायला प्रचंड मोठी भाविकांची रांग लागली. तर मी सुद्धा पटकन या रांगेत जाऊन उभा राहिलो. हळूहळू रांग पुढे सरकली आणि फायनली आपण पोचलो आपल्या सुंदर मठाच्या प्रवेशद्वाराजवळ. मठात प्रवेश करताच समोर दिसली सुंदर काढलेली रांगोळी. स्वामींच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने मठ खूप सुंदर सजवला होता. भाविकांची गर्दी आणि रांग प्रचंड मोठी असल्यामुळे गाभाऱ्याच्या आत प्रवेश बंद केला होता. पण या खिडकीतून स्वामींचे दर्शन घेऊन मन तृप्त झाले. पण गाभाऱ्यात प्रवेश नसला तरी काय झालं, स्वामी त्यांच्या भक्तांना दर्शन दिल्याशिवाय एकटं सोडत नाही. तर पुढे स्वामींची सुंदर प्रतिमा ठेवली होती, ज्याचे मी पण मस्तक टेकून दर्शन घेतले. तर मठात ही जागा आहे जिथे होम केला जातो, आणि आज इथे प्रसाद वाटप सुद्धा चालू होते. मी सुद्धा प्रसाद घेऊन मंदिरातून बाहेर पडलो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द जेव्हा आपल्या कानावर पडतात तेव्हा एक वेगळीच ताकद येते, एक वेगळी शक्ती येते. जेवढे पण प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे फेस करण्याचे, कारण एक भरोसा असतो की स्वामीजी आपल्या पाठीशी आहेत. तर आता तुम्ही हा आपला ऐरोलीचा मठ बघितलाच असणार, किती सुंदर प्रकारे सजवला आहे. या मठात मी दर गुरुवारी येतो. 1 महिना दिल्लीत असल्यामुळे मला इकडे यायला भेटलं नाही, पण ह्या 1 महिन्यानंतर जेव्हा मी या मठात आलो खूप बरं वाटलं. अगदी मनाला खूप शांती भेटली, कारण नाही राहू शकत गुरुवारी मठात आल्याशिवाय मी नाही राहू शकत, म्हणून दर गुरुवारी मी येतो मठात. आणि एक वेगळीच भक्ती आहे, एक वेगळी श्रद्धा आहे माझी, ती मी शब्दात तुम्हाला सांगू पण नाही शकत. तर हा आजचा दिवस प्रकट दिन म्हणजे ॲक्च्युअली काय आहे. आपले स्वामी जे आहे ते अक्कलकोटमध्ये 1856 म्हणजे 1856 मध्ये प्रकट झाले. अक्कलकोटमध्ये खंडोबा मंदिरात त्यांचे पहिल्यांदाच दर्शन झाले
आणि तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया तिथी होता. त्यानुसारच ह्या वर्षी 10 एप्रिल रोजी स्वामीजींचा प्रकट दिन साजरा केला जातो. तर हे आहे स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची माहिती. तर तुम्हाला हा आपला ऐरोलीचा मठ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर आजचा हा व्लॉग मी इकडेच संपवतो. कसा वाटला तुम्हाला नक्की मला सांगा. आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा येऊन तुम्हाला भेटेन एका नवीन व्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.